श्रीकृष्ण, तुला शब्दात व्यक्त करणं म्हणजे तुला बंधनात अडकवणं आहे रे. आणि बंधनात राहणं तर तुला कधी जमलंच नाही. जगण्याचा कायम उत्सव केलास तू. म्हणूनच तुझं नाव जरी घेतलं तरी एक असीमित चैतन्याने मोहरून जातो माणूस. प्रत्येक स्त्री तिच्या लहान बाळात तुला आणि तुलाच बघते. मग तुझ्याच सारखे त्याने दिसावे हा अट्टहास तिला काय काय करायला लावतो. शृंगाराचे सगळे सोपस्कार तूच करून घ्यावेस. म्हणूनच तू सर्वाकर्षक, आकर्षणाचा केंद्रबिंदू झालास. खरोखर तू जादूगार आहेस. तुझ्या बासुरीचे स्वर करतात आदिराज्य इथल्या प्रत्येक मनावर. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या, तुझे लाड करणाऱ्या हर एक जीवाला तू तितकाच न्याय देतोस, प्रेम देतोस, आधाराचा खांदा देतोस. तुझ्यासाठी 2 हात जोडणाऱ्या हातांना अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने, असं देत राहतोस. तुला काय हवं असतं रे? फक्त तुझ्यावरचा आढळ विश्वास. एक हात आम्ही पुढे करावा आणि अनंत हातांनी तू आमचं स्वागत करावंस, इतका तू विश्वसनीय. तुझं येड कधी भासतं खोल डोहासारखं. तिथे फक्त आनंदाचे डोहे, आनंद तरंग. एकदा का तुझ्या भक्तीच्या डोहात उतरलं की फक्त डुंबत राहावं आणि तुझ्या अनुभूतीचा प्रेमरस चाखत राहावा. तू म्हणजे प्रेमाचा अत्युच्च सोपान. राधेचं आणि तुझं प्रेम म्हणजे त्यागाची परमसीमा. प्रेम गली इतनी सकरी की जिसमें 2 समाये. राधेशिवाय तुला तुझं वेगळं अस्तित्व मान्य नाही. राधा तुझी परम आल्हादिनी शक्ती. तुझ्या नावाआधी तिचं नाव घ्यावं आणि राधाकृष्ण हे परिपूर्ण नाव व्हावं. हृदयस्थ असलेल्या तुझ्यासाठी जीवनधारा जेव्हा अंतर्यात्रा करते तेव्हा ती राधा होऊन जाते. मग सुरू होतो रास. असा रास की ज्यात असते बेधुंदी. मी तू पण गेले वाया अशी होणारी हीच ती अवस्था. कृष्णा, तू गरिबाचाही आणि श्रीमंताचाही. भेदाभेद तुला कुठे माहीत? तुला कुठे लागतात जप, तप, यज्ञ, याग? तुझ्यापर्यंत पोचण्याचा मार्गही किती सोपा. भक्ती. तू तर भावाचा भुकेला. अशी भक्ती की ज्यात तू अंतरीचा भाव एकदा प्रकटला की तू झालासच मग त्यांचा. प्रेमाचा शेवटचा चरण म्हणजे श्रद्धा. आणि श्रद्धेचा उदय प्रेमातून व्हावा यापेक्षा सुंदर काय असावं. खरोखर तू पूर्णावतार आहेस. जगण्यातले सगळे चढउतार अनुभवलेस आणि तुझ्या वागण्यातून आमच्यासाठी संदेशच देत राहिलास. तुझं जीवन म्हणजे आमच्यासाठी एक विद्यापीठ आहे. जगण्याचं सार या विद्यापीठानं आम्हाला द्यावं. जीवनात कुठेही मागे वळून बघितलं नाहीस तू. तुझी जीवनसरिता सतत पुढे वाहत राहिली. तुझ्याही दरवाजात मरणानं कित्येक वेळा थाप द्यावी आणि तू प्रत्येक वेळेस सही सलामत बाहेर निघावंस. जीवनाच्या दिशेने जिंकत होतास आणि मरण प्रत्येक वेळी हारत होतं. तू म्हणजे मौत पर जीवन की जीत होतास. कारण तुला कंसाचा वध करायचा होता, अहंकाराचा विनाश करायचा होता. द्रौपदीची, तुझ्या सखीची वस्त्रहरणावेळी लाज राखायची होती. तुझ्या विश्वरूप दर्शनाने अर्जुनाला कृतकृत्य करायचे होते. धर्माची स्थापना करायची होती आणि भगवद्गीतेसारखा अजरामर ग्रंथ देऊन मानवजातीचे कल्याण करायचे होते. स्वतःचे ऐश्वर्य असताना देखील अर्जुनाचं सारथ्य करणंही तू गोड मानून घेतलंस. जगाच्या उद्धारासाठी काय काय म्हणून नाही केलंस. पण हे गोविंदा, आता या कलियुगात मात्र खूप ठिकाणी अराजकता माजली आहे रे. इथे तुझी द्रौपदी, तुझी सखी पुन्हा सुरक्षित झाली आहे. ती वयाच्या कुठल्याच स्तरावर इथे सुरक्षित राहिली नाही. इथली वाणी सत्य सांभाळायला तयार नाही. मोहाचा क्षण पार करणं इथे जमत नाही. इथे आहे फक्त हव्यासाचा गंध, जो माणसाला बनवतोय भावना शून्य. नात्या गोत्यात व्यवहार डोकावतो आणि माणसातला माणूस पण हरवून जातंय. इथे शब्दांचे बाण चालतात आणि करतात घायाळ. अहंकाराचा वारा माणसाला झुलवू पाहतो आणि मग दरी निर्माण होते माणसा माणसात. कित्येकांच्या जगण्याला आता स्वार्थाची झालर आहे. प्रेम आणि अहंकाराची जणू गट्टी जमली आहे. मी आणि मी, जो मी तुला कधीच आवडला नाही त्याला इथे डोक्यावर घेऊन मिरवलं जाते. सत्याच्या पायावर स्वप्न उभी राहायला तयार नाहीत. या हातांनी मेहनतीचा गुलाल उधळायला मनाई केली आहे. आम्ही सारे अर्जुन अशी अवस्था झाली आमची. निर्णय क्षमता पुसट होऊ लागली आहे.
प्रेम तर सगळेच करतो म्हणतात, पण तुझ्या आणि राधेसारखं समर्पण नाही त्यात. तुझ्यासारखा मित्र सखा आता होणे नाही. तू म्हणतोस शांती दया क्षमा, तो तोपर्यंत योग्य आहे जोपर्यंत ते मर्यादेत आहेत. मैं चुप हूँ तो समझो मेरा मौन बोलता है, और बोलने से पहले 100 बार तोलता है. जहाँ कोई शिशुपाल शब्द की मर्यादा तोड़े, हुई बासुरी मौन, वहाँ फिर मेरा चक्र डोलता है. मग आता हवा आहेस तू आम्हाला. तू असतोस प्रत्येकाच्या हृदयात. एक आर्त हाक तुला हवी असते,